नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार सर्वांना, जय शिवराय। मी राजू रोकडे, खडकवाडी। मी भूमिपुत्र शेतकरी संघटनेमध्ये तालुका प्रवक्ता म्हणून काम करत होतो। आमच्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आम्ही चांगल्या प्रकारची चळवळ चालवत होतो। गेले काही दिवसापासून आम्ही शेतकरी संघटनेसाठी भरपूर शेतकऱ्यांसाठी उपोषण आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलेले होते। आम्ही भाजप सरकारच्या विरोधात, केंद्र शासनाच्या विरोधात आम्ही भरपूर आंदोलन केले होते। मित्रांनो, सर्वांना सांगू इच्छितो, आज आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी वाडेकर यांनी या अजितदादा पवार गटाचे उमेदवार यांना शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला आहे। परंतु मित्रांनो, मी भूमिपुत्र शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना या भाजप सरकारच्या विरोधात कायम आंदोलन केले। या भाजप सरकारने आमच्या आंदोलनाची, उपोषणाची कधी दखल घेतली नव्हती आणि आज आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी वाडेकर यांनी आम्हाला न विचारता हा निर्णय घेतलेला आहे। म्हणून मी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा उद्या आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी वाडेकर यांच्याकडे माझा राजीनामा देणार आहे आणि मी यापुढे कधी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं काम करणार नाही। कारण आम्हाला न विचारता आमच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि माझ्याबरोबरच आमचे कर्जुले हरियाचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्याचे जिल्हाध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष अशोकराव आंदोळे हे पण उद्या राजीनामा देणार आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, गेले 5 वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये या भाजप सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे। आम्हाला हे भाजप सरकार नको, त्यामुळं आम्ही यावेळेस सुद्धा खासदारकीला सुद्धा निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली तुतारी या चिन्हाचा प्रचार करून खासदार साहेबांना प्रचंड मतांनी निवडून दिलं होतं आणि याही काळात या राणीताई लंके शरद पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह घेऊन उभे आहेत। त्यांनाही प्रचंड मतांनी विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। कुणीही गैरसमज करू नका। भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आज त्या ठिकाणी पाठिंब्याला नव्हते, त्यामुळे सर्वांना विनंती आहे, मी राजू रोकडे उद्या माझ्या पदाचा, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं तालुका प्रवक्ता पद हे माझ्याकडे होतं, मी माझ्या पदाचा उद्या संस्थापक अध्यक्ष संतोषजी वाडेकर यांच्याकडे माझ्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, नम्रपूर्वक विनंती आहे की आपल्याला जर हा महाराष्ट्र टिकवायचा असेल तर शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही। सर्वांना नम्र आणि आग्रहाची विनंती आहे, आपण या निवडणुकीची ही शेवटची निवडणूक आहे। आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं असेल तर शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीमागे राहून त्यांना ताकद देऊन आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। सर्वांना एक नम्रपूर्वक विनंती पुन्हा एकदा करतो की आपल्याला या भाजप सरकारने भरपूर शेतकऱ्यांना या ठिकाणी कष्टकऱ्यांना तळतळाट घेतलेला आहे या शेतकऱ्यांचा, त्यामुळं सर्वांना विनंती आहे, आपल्याला सत्ता परिवर्तन करायचं आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, मी राजकारणामध्ये निलेश लंके साहेब आमदारकीला उभे राहिले त्यावेळेस मी पहिल्यांदा राजकारणामध्ये प्रवेश केला। या अगोदर माझं आणि माझ्या कुटुंबाचं मतदान कुठं होत होतं हे खडकवाडी गावातील लोकांना माहीत नव्हतं, परंतु गेले 10 वर्षापासून मी ही चाललेली देशाची, महाराष्ट्राची बिकट अवस्था पाहून मी निलेश लंके साहेबांना मतदान केलं आणि लंके साहेबांचं काम हे प्रामाणिकपणाने करतो। याचं कारण एक आहे का निलेश लंके साहेब असा एक हिरा आहे का तो या शेतकऱ्यांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी, या माता भगिनींसाठी अहोरात्र कष्ट करतो। मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, माझ्या खडकवाडी गावचे मी प्रश्न घेऊन जातो तर मला कधी मी माघारी हाताने येत नाही। सर्वांना विनंती आहे, आत्ताच आमच्या पठार वस्तीला गेले 50 वर्षापासून त्या ठिकाणी 10 ते 12 वस्ती आहे, 10 ते 12 कुटुंब त्या ठिकाणी राहतात का 25-30 वर्षापासून त्या ठिकाणी लाईट नव्हती। नेत्यांकडे आमच्या पठार वस्तीवरच्या महिला गेल्या तर त्यांनी नेत्यांना सांगितलं का नेते आम्हाला लाईट नाहीये,
तर नेत्यांनी शब्द दिला का तुमचं इलेक्शनच्या अगोदर तुमचं लाईटचं काम करतो आणि 5-7 लाख रुपयाचं त्या ठिकाणी जवळजवळ 24 ते 25 पोलचं लाईटचं काम आणि 25ची डीपी त्या ठिकाणी काम चालू आहे। थोड्याच दिवसात त्या कामाला काम म्हणजे संपणार आहे आणि त्या लोकांना लाईट पण मिळणार आहे। आणि आत्ताच काल परवा खडकवाडी गावामध्ये 11 पोलची लाईट बऱ्याच कुटुंबांना सिंगल फेज नव्हती, तर 11 पोलचं काम नेत्यांनी दिलं। आमच्या महादेव मंदिराचा सभामंडप चालू आहे, शरमपुरी बाबाच्या सुशोभीकरणासाठी बी नेत्यांनी निधी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे बिरोबा मंदिर सभामंडप, साईबाबा मंदिर सभामंडप असे भरपूर कामं नेत्यांनी आमचे मनावर घेतले आणि ते कामं पण आम्ही लवकरात लवकर करणार आहे। पळशी खडकवाडी ते पळशी डांबरी रस्त्याचं काम आता चालू आहे। तरी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की पारनेर तालुक्याचा विकास करायचा असेल तर आता नेते खासदार आहेत आणि राणीताई आमदार होणार आहे। सर्वांना विनंती आहे की आपण गुलालामध्ये सामील व्हा। राणीताई ही 100% आमदार होणार आहे। त्यामुळे सर्वांना परत एकदा विनंती करतो की येत्या 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे विधानसभेची, त्यामध्ये राणीताईचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। प्रचंड बहुमताने आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचे ही सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। वाजवा तुतारी।